एक दिवस मैत्रिणीसोबत मुंबईच्या वांद्रे भागात फिरायला गेले होते. मैत्रिणींना माहिती होतं की इकडे SRKचा मन्नत बंगला आहे, सलमानचा गॅलेक्सी बंगला आहे आणि असे कैक सेलिब्रिटींची घरं याच भागात आहे. त्यामुळे समुद्र बघून झाल्यावर त्यांचे पण बंगले बघू असं ठरवलं आणि शाहरुख सलमानचा बंगला बघितला. तसंच पुढे जात जात बऱ्याच जणांचे बंगले बघितले. पण काही सेलिब्रिटींच्या बंगल्यावर त्यांचा वॉचमन आम्हाला सांगू लागला की सर आता इथे राहत नाही, सरांनी अयोध्येत प्रॉपर्टी घेतली आहे. हे असं एक नाही, बऱ्याच सिनेस्टार बद्दल कानावर पडलं. त्यामुळे मला प्रश्न पडला की असं अयोध्येत काय आहे ज्यामुळे सगळे सेलिब्रिटी अयोध्येत प्रॉपर्टी घ्यायला लागलेत. अयोध्येत नुकतंच राम मंदिर झालं माहितीये, पण आणखी अशी काय गोष्ट आहे ज्यामुळे बिग बी, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर सारख्या बड्या सेलिब्रिटीजना सुद्धा इकडे प्रॉपर्टी घेतली? मग याचीच उत्तरं शोधायला लागले आणि माझ्यासमोर आला भयंकर मोठा सेलिब्रिटीजचा डेटा. आता हाच सेलिब्रिटींचा इन्व्हेस्टमेंटचा डेटा मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, राम जन्मभूमी कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. पण गेल्या काही वर्षात अयोध्येची एक नवी ओळख तयार होतीये. ती म्हणजे देशातलं सर्वात हॉट रिअल इस्टेट डेस्टिनेशन. राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनंतर या शहरात फक्त भाविकांची गर्दी वाढली नाही, तर बॉलिवूडचे सुपरस्टार, मोठमोठे उद्योगपती आणि गुंतवणूकदार यांनीही अयोध्येत कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी करायला सुरुवात केली आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जवळपास 100 कोटी रुपयांची प्रॉपर्टी पोर्टफोलिओ उभारलाय. मग प्रश्न असा पडतो, राम मंदिरानंतर नेमकं असं काय बदललं की सेलिब्रिटी अयोध्येत पैसा ओतायला लागले? आणि योगी आदित्यनाथ सरकार उत्तर प्रदेशात जी फिल्म सिटी उभारतीये त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तर सर्वात आधी बोलूया अमिताभ बच्चन यांच्याबद्दल. अयोध्येत जमीन खरेदी करणारे ते पहिले मोठे सेलिब्रिटी आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी जानेवारी 2024 मध्येच त्यांनी द सरयू या प्रसिद्ध प्रोजेक्टमध्ये पहिला 10,000 चौरस फुटांचा प्लॉट सुमारे 14.5 कोटी रुपयांना विकत घेतला होता. त्यानंतर त्यांनी 2025 मध्ये याच प्रोजेक्टच्या शेजारी सुमारे 40 कोटी रुपयांना 25,000 चौरस फुटांचा आणखी एक भव्य प्लॉट खरेदी केला. तसंच त्यांच्या वडिलांच्या म्हणजे हरिवंश राय बच्चन यांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या ट्रस्टच्या नावानंही त्यांनी राम मंदिरापासून 10 किलोमीटर अंतरावर 54,454 चौरस फुटांची जमीन खरेदी केली. आणि यंदा मार्च 2026 मध्ये त्यांनी द सरयूच्या 75 एकर प्रोजेक्टमध्ये आणखी 35 कोटी रुपयांना जवळजवळ 2.5 एकर जमीन खरेदी केली. एका डेव्हलपरनं तर असा किस्साही सांगितला की अमिताभ बच्चन यांनी स्वतः रात्री उशिरा फोन करून जमीन खरेदीबाबत चौकशी केली आणि दुसऱ्याच दिवशी संपूर्ण रक्कम ट्रान्सफर केली. एकंदरीत अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत आतापर्यंत जवळपास 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि ते अयोध्येतले सर्वात मोठे सेलिब्रिटी गुंतवणूकदार ठरलेत. पण फक्त अमिताभ बच्चनच नाही, तर रणबीर कपूर यांनीही याच द सरयू प्रोजेक्टमध्ये 3.5 कोटी रुपयांना जमीन खरेदी केली आहे. निर्माते बोनी कपूर यांचाही अयोध्येतील उभारल्या जाणाऱ्या मोठ्या प्रोजेक्टशी संबंध समोर आलाय. यांच्याशिवाय अनेक मोठे उद्योगपती आणि बिझनेस हाऊसेसनी अयोध्येत व्यावसायिक प्रोजेक्ट्स, लक्झुरी हॉटेल्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आता मूळ प्रश्नाकडे वळूया की हे सगळे सेलिब्रिटी अयोध्येतच का गुंतवणूक करत आहेत? आता यामागे एक नाही तर अनेक कारण आहेत. तर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत भाविकांची संख्या कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. रोज लाखो भाविक शहरात येतात. याचा थेट परिणाम म्हणजे हॉटेल्स, गेस्ट हाऊस, रेस्टॉरंट्स आणि होमस्टेची मागणी प्रचंड वाढली आहे. जिथे मोठ्या प्रमाणात लोक येतात तिथे व्यवसायाच्या आणि जमिनीच्या किमती वाढणं स्वाभाविक असतं. वाराणसी आणि पुरी सारख्या धार्मिक शहरातही असाच ट्रेंड दिसून आलाय. तिथे घरांच्या किमती आता दिल्ली सारख्या महानगरांच्या बरोबरीने किंवा त्याहूनही जास्त झाल्या आहेत. दुसरं कारण म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारनं अयोध्येच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये ओतले. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, रस्त्यांचं रुंदीकरण, नवीन रेल्वे स्थानक, शरयू नदीवरचा घाट सुशोभीकरण प्रकल्प, या सगळ्यामुळे अयोध्येची कनेक्टिव्हिटी प्रचंड सुधारली आहे. जिथे विमानतळ, एक्सप्रेसवे आणि मेट्रो सारख्या सुविधा येतात तिथे रिअल इस्टेटला आपोआप चालना मिळते आणि हा भारतातला रिअल इस्टेट क्षेत्रातला जुना ट्रेंड आहे. तसंच गेल्या 2-3 वर्षात अयोध्येतल्या जमिनींच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. सेलिब्रिटींसाठी ही केवळ भावनिक गुंतवणूक नाही, तर एक स्मार्ट फायनान्शियल डिसिजनही आहे. म्हणजे कमी वेळात मोठा कॅपिटल अप्रिसिएशन मिळण्याची शक्यता. आणखी एक कारण म्हणजे ब्रँड व्हॅल्यू आणि इमेज बिल्डिंग. बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी अयोध्येत गुंतवणूक करणं हे केवळ आर्थिक गणित नाही, तर त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेशीही जोडलेलं आहे.
राम मंदिराशी संबंधित शहरात गुंतवणूक करणं, तिथे कुटुंबासह भेट देणं, हे त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि समाजात सकारात्मक संदेश देतं. अमिताभ बच्चन यांचं संपूर्ण कुटुंब प्राणप्रतिष्ठेच्या वेळी अयोध्येत उपस्थित होतं आणि त्यांनी स्वतः सांगितलं आहे की रामाच्या नगरीशी त्यांचं विशेष भावनिक नातं आहे. त्यातच आता एकदा का अमिताभ बच्चन सारखा मोठा स्टार एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करतो, तेव्हा इतर सेलिब्रिटी आणि श्रीमंत गुंतवणूकदारही त्याच दिशेने वळतात. रणबीर कपूर यांची एंट्री हे त्याचंच उदाहरण आहे. त्यामुळे बाजारात विश्वासार्हता वाढते आणि आणखी नवीन गुंतवणूकदार आकर्षित होतात. आता या संपूर्ण चित्रात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जोडला जातोय, तो म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ड्रीम प्रोजेक्ट इंटरनॅशनल फिल्म सिटी. उत्तर प्रदेश सरकार यमुना एक्सप्रेस वेवरील सेक्टर 21 मध्ये तब्बल 1000 एकर जागेत उत्तर भारतातील सर्वात मोठी फिल्म सिटी उभारते. ही जागा जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनंही हा प्रोजेक्ट अत्यंत मोक्याचा ठरतो. निर्माते बोनी कपूर यांच्या कंपनीनं या फिल्म सिटीचा लेआउट प्लॅन संबंधित प्राधिकरणाकडे सादरही केलाय आणि पहिल्या टप्प्यात फिल्म स्टुडिओ आणि इन्स्टिट्यूटची उभारणी केली जाणार आहे. या फिल्म सिटीचा उद्देश काय आहे तर उत्तर प्रदेशला चित्रपट, OTT आणि वेब सिरीजच्या निर्मितीचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय केंद्र बनवणं. योगी सरकारला उत्तर प्रदेशची ओळख केवळ धार्मिक पर्यटनापुरती मर्यादित न ठेवता तिला एंटरटेनमेंट आणि मीडिया इंडस्ट्रीचं मोठं हब बनवायचे. याचा थेट संबंध अयोध्येतल्या गुंतवणुकीशी कसा जोडला जातोय तर जेव्हा एखाद्या राज्यात धार्मिक पर्यटन, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि आता फिल्म इंडस्ट्रीसाठीची मोठी गुंतवणूक एकत्र येते, तेव्हा त्या संपूर्ण राज्याकडे बघण्याचा गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलतो. बॉलिवूडचे कलाकार आणि निर्माते जेव्हा फिल्म सिटी सारख्या प्रोजेक्टमध्ये व्यावसायिक हितसंबंध ठेवतात, तेव्हा त्याच राज्यातल्या इतर शहरांमध्ये म्हणजे अयोध्येसारख्या ठिकाणीही वैयक्तिक गुंतवणूक करण्याची शक्यता वाढते. थोडक्यात अयोध्येतली सेलिब्रिटी गुंतवणूक आणि फिल्म सिटी प्रोजेक्ट हे दोन्ही उत्तर प्रदेश सरकारच्या एकाच मोठ्या विजनचा भाग आहे. म्हणजे राज्याला देशातलं सर्वात मोठं गुंतवणूक आणि पर्यटन डेस्टिनेशन बनवणं. एकूणच काय तर राम मंदिरानं केवळ अयोध्येची आध्यात्मिक ओळख पुन्हा जागी केली नाही, तर एका संपूर्ण शहराचं आर्थिक चित्रच बदलून टाकले. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर यांच्या सारख्या सेलिब्रिटींची गुंतवणूक आणि योगी सरकारचा फिल्म सिटी प्रोजेक्ट हे दोन्ही मिळून उत्तर प्रदेशला एका नव्या आर्थिक शक्ती केंद्रात रूपांतरित करत आहे. अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवून येत्या काळात आणखी कितीतरी सेलिब्रिटी अयोध्येत कोट्यवधींची गुंतवणूक करताना दिसणार आहेत हे निश्चित. बाकी बॉलिवूड कलाकारांच्या या गुंतवणुकीविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.